Warm welcome to all my friends who aspire to become fluent in English, who aspire to have good vocabulary, who desire to be a professional or good at English language, so that you can crack competitive exams, be fluent in communication, whatever your purpose is. वेलकम ऑल. आपण जशी एक वर्क किंवा टेन्सेसची आपण सिरीज सुरू केली आणि फॉर यू आय हॅव डिसाइडेड दॅट आय विल बी कंडक्टिंग दीज सेशन्स, शॉर्ट सेशन्स, राईट फ्रॉम द बेसिक्स ऑल द वे टू द ऍडव्हान्स, राईट. सो आता आपण काही टेन्सेस ऑलरेडी बघितले, मागच्या काही सेशन्स मध्ये आपण डिस्कस केले आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये ऍडिशन म्हणून पुढे आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. सो टुडे वी आर गोइंग टू टेक अ लुक ऍट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि टेन्स, सो काय काय आहे याच्यात, लेट्स टेक अ लुक. सो आता याच्यामध्ये आपल्याला काय मिळतंय तर आपण बघूया. याच्यात वी हॅव ओके, येस येस, ऑलराइट. Okay, so here it goes present perfect continuous and tense. So what is this tense all about? याच्यामध्ये परफेक्ट पण आहे, कंटिन्युअस पण आहे, प्रेझेंट पण आहे. सो काहीतरी फरक तर असेलच, है ना? देयर मे बी सम डिफरन्स, राईट, बिटवीन द रेस्ट ऑफ द टेन्सेस अँड दिस वन. सो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये प्रेझेंट पण असतो, परफेक्ट पण असतो, कंटिन्युअस पण असतो, पण आपल्याला जोपर्यंत फरक कळत नाही की हा बाकीच्या टेन्सेस पेक्षा वेगळा कसा, त्याच्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये फारसं काही आपल्याला त्याचं कॉम्प्रिहेन्शन होऊ शकत नाही. ओके, आता आपण एक गोष्ट बघूया. सी, आपण जेव्हा म्हटलं मी आत्ता अभ्यास करतो आहे, जेव्हा आपण म्हटलं मी आत्ता अभ्यास करतो आहे किंवा करत आहे, है ना? करतो आहे किंवा करत आहे, हा टेन्स झाला प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह. हा टेन्स झाला प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह किंवा प्रेझेंट कंटिन्युअस. बोलताना ऍक्शन सुरू आहे असं ज्याच्यात सांगितलं जातं. प्रेझेंट कंटिन्युअस किंवा याला काही लोक प्रोग्रेसिव्ह पण म्हणतात, बिकॉज ऍक्शन इज स्टील इन प्रोग्रेस. सो याच्यामध्ये हा जो वर्ड आहे ना आत्ता, हा वर्ड आपल्याला सांगतो की काही वेळेला हा वापरला जात पण नाही. मी अभ्यास करतो आहे एवढं जरी म्हटलं तरी आपल्याला कळेल की ती आत्ताची गोष्ट आहे. सो याच्यामध्ये आपण म्हणतो आय एम स्टडिंग, है ना? आपण म्हणतो आय एम स्टडिंग. आणि याच्यामध्ये याला आपण थोडस एक दोन शब्द ऍड केले की तो बनतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. जर का आपण म्हटलं तो सकाळपासून अभ्यास करतो आहे, असं जर म्हटलं, तो सकाळपासून अभ्यास करतो आहे असं म्हटलं की झाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. ओके, तो सकाळपासून अभ्यास करतो आहे असं म्हटलं की हा झाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आणि तो मी आत्ता अभ्यास करतो आहे म्हटलं किंवा मी अभ्यास करतो आहे म्हटलं की हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस. हा फरक आहे. सो क्रिया कधी सुरू झाली, सकाळपासून म्हणजे क्रिया सकाळी सुरू झाली आणि ती आतापर्यंत सुरू आहे, हा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये काही वेळेला सकाळपासून म्हणतील कधी ऍक्शन सुरू झाली ते सांगतील, किंवा काही वेळेला म्हणतील किती काळ ऍक्शन चालू आहे, तो 3 वर्षापासून अभ्यास करतो आहे.
3 वर्षापासून अभ्यास करतो आहे असं जरी म्हटलं तरीही त्याचा अर्थ हाच होतो की तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही घ्यायचा की 3 वर्षापूर्वी ती क्रिया सुरू झाली आणि 3 वर्ष सतत ती चालूच आहे. सो साधारणतः तो रोज काही ना काही करतोय आणि असं त्याचं 3 वर्षापासून सुरू आहे आणि आतापर्यंत ते चाललेलं आहे. हा फरक आहे. सो याच्यामध्ये या टेन्स मध्ये दोन शब्द खूप कॉमनली यूज होतात आणि ते शब्द आहेत सिन्स आणि फॉर. पण आपण ते नंतर पाहणार आहोत. सिन्स आणि फॉर आपण ते नंतर पाहणार आहोत. आपण पहिले आता फक्त बेसिक डिफरन्स आपण समजून घेतला. आय एम स्टडीइंग हे याच्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस साठी आणि हेच समजा आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस साठी लिहायचं असेल तर इकडे येणार आय हॅव बीन स्टडीइंग. आय हॅव बीन BEEN आणि वर्क प्लस ING. आता इकडे सिन्स किंवा फॉर येणार पण ते आता घेऊ नये आपण. आता आपल्याला याच्याशी फक्त आपल्याला आता सध्या याच्याशी आपल्याला महत्व आहे, याच्याशी काम आहे आपल्याला, या सिंटॅक्सची आपल्याला काम आहे कारण याच्याशीच आपण इंटरेस्टेड आहोत एवढ्या पार्ट मध्येच आता. मग ते असेल आय हॅव बीन स्टडीइंग सिन्स 3 AM टुडे. आय हॅव बीन स्टडीइंग फॉर 7 hours. जे काही असेल. इट हॅज बीन रेनिंग सिन्स 2 hours. इट हॅज बीन रेनिंग सिन्स 6 AM इन द मॉर्निंग. जसं काही असेल. आपण म्हटलं आता पाऊस पडतोय तर आपण म्हणणार इट इज रेनिंग. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आपण म्हणणार इट इज रेनिंग. पण हीच गोष्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये म्हणायची झाली तर इट हॅज बीन रेनिंग. सो फरक इतकाच येतो. काही काळापासून पाऊस पडतोय म्हटलं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि आत्ता पाऊस पडतो आहे म्हटलं की प्रेझेंट कंटिन्युअस. हा या दोन मधला डिफरन्स आहे. हा आपल्याला माहिती पाहिजे. का बरं? आपल्याला जर हेच कळलं नाही की कोणता टेन्स कधी वापरायचा असतो तर टेन्सेस मध्ये जे मुलांचे उलट पुलट होतात ना, म्हणजे येस्टरडे आय एम कमिंग फ्रॉम माय ऑफिस अशा ज्या गोष्टी होतात. येस्टरडे सो आय वॉज कमिंग फ्रॉम माय ऑफिस. आय वॉज गोइंग होम फ्रॉम माय वर्क आफ्टर माय वर्क. वेन आय सॉ. हे जे पटापट एकामागून एक टेन्सेस अप्रोप्रिएट वर्बचे फॉर्म्स आपल्याला अरेंज करावे लागतात लँग्वेजमध्ये टू बी एबल टू स्पीक वेल, टू बिकम अ गुड स्पीकर, टू बिकम अ फ्लुएंट स्पीकर. आपल्याला हे सगळं वर्बच्या थ्रूच आपल्याला या लँग्वेजचं नॉलेज येणार आहे. राईट. सो आता आपण याच्यामध्ये एक काम करूया. लेट्स राईट डाऊन द सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजे आपण इथे डिफरन्स बघितला. आपण इथे हे पण बघितलं आय एम स्टडीइंग आणि याच्यामध्ये आय हॅव बीन स्टडीइंग इथे. सो हॅव हॅज प्लस BEEN प्लस वर्क प्लस ING. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. नाव लेट्स टेक अ लुक ॲट वन पार्ट विच इज आय विल इरेज दिस आणि आय विल राईट हिअर. Just one second. Yes. Okay. So again, we are going to continue with same thing, conjugation, what we have been doing since quite some time now. So याच्यामध्ये आपण जे घेतोय ना टू स्टडी. सो वी हॅव बीन डिस्कसिंग दिस वर्ब टू स्टडी, ज्याला आपण म्हणतोय अभ्यास करणे है ना. आपण याला म्हणतोय अभ्यास करणे. हे आहे इन्फिनिटिव्ह. कुठल्याही ऍक्शन वर्बचं इन्फिनिटिव्ह असतं टू. सो आपण हे लिहितो वर. त्यानंतर आपण 3 रूप लिहितो. स्टडी विच इज बेस फॉर्म. काही लोक याला इन्फिनिटिव्ह विदाउट टू म्हणतात. मराठीमध्ये याला मूळ रूप म्हणतात है ना. त्यानंतर पास्ट स्टडीड आणि थर्ड फॉर्म स्टडीड. हा एक असा वर्ब आहे ज्याच्यामध्ये पास्ट आणि थर्ड फॉर्म दोन्हीचे वर्ड सेम आहेत. सो हा झाला पास्ट आणि हा झाला थर्ड फॉर्म किंवा पार्टिसिपल. ओके. सो
आता जेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो, काही काळापासून मी अभ्यास करतो आहे, सकाळपासून मी अभ्यास करतो आहे, असं जिथे असेल 3 तासापासून मी अभ्यास करतो आहे, सो तिकडे आपण लिहितो आय, वी, यू, दे, सॅम अँड रोहित इतक्या सब्जेक्ट साठी आपण हॅव वापरतो. हॅव बीन स्टडीइंग. आता जसं आपण म्हटलं, आता मी काही लिहिणार नाहीये सिन्स किंवा फॉर, तो पुढचा भाग आहे. आपण त्याच्यावरती सुद्धा एक नेक्स्ट राऊंड मध्ये आपण याचे आणखी डिटेल्स बघणार आहोत प्रत्येक टेन्सचे. आता आपल्याला फक्त आणि फक्त बेसिक बघायचंय. सो हॅव बीन स्टडीइंग. पुढे राईट. सो मग इथे कदाचित आपण हे असं म्हणू शकतो की मी, आम्ही, तू, तुम्ही, ते, सॅम आणि रोहन. आता उदाहरणादाखल आपण लिहू सकाळपासून. उदाहरणादाखल म्हणजे तुम्हाला कळेल डिफरन्स. सकाळपासून अभ्यास करत आहेत. ओके. सो आय, वी, यू, दे, सॅम अँड रोहन हॅव बीन स्टडीइंग सिन्स मॉर्निंग. चला ऍड करून घेऊ म्हणजे क्लॅरिटी येईल. सिन्स मॉर्निंग. आणि बाकीचे जे आपले सब्जेक्ट असतात याच्यात, या सब्जेक्टसाठी, या बाकीच्या सब्जेक्टसाठी ही, शी, इट, he, she, it, or one person, Samir, has been studying since morning. म्हणजे तो किंवा ती. आता इट साठी काही लिहू नका. इटचा रूल सेम आहे. ही आणि शी आणि इट याच्यासाठी हॅज लागतं, बाकीच्यांसाठी हॅव लागतं. बीन आणि आयएनजी फॉर्म सेम आहे. तो, ती किंवा समीर सकाळपासून अभ्यास करत आहेत. राईट. सो आपण काय केलं की आज आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिला. सो ऍक्शन काही काळापूर्वी सुरू झाली, ऍक्शन चालू राहिली, कदाचित मध्ये बंद पडली, परत सुरू झाली, परत बंद झाली, परत सुरू झाली, पण ती थोड्या थोड्या वेळाने सुरू राहिली किंवा कंटिन्युअस सुरू राहिली. दोन्ही गोष्टी होऊ शकतात. आणि बोलते वेळीपर्यंत ती सुरू आहे. दॅट इज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो हा टेन्स आपण जेव्हा लक्षात घेतो की हा प्रेझेंट कंटिन्युअस पासून वेगळा कसा आहे, तेव्हा आपल्याला आणखी जास्त त्याची क्लॅरिटी येते, है ना. सो आता आपण इकडे आपण आज थांबूया. पुढच्या सेशन मध्ये आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा टेन्स आपण पुढच्या सेशन मध्ये डिस्कस करू. आणि नंतर वी विल मूव्ह ऑन टू नेक्स्ट पार्ट. अजून आपल्याला असे साधारण आय वुड से 4, अजून आपल्याला 12 ते 15 असे आपल्याला व्हिडिओज आपले होणार आहेत. प्रेझेंट टेन्स मध्ये 4, पास्ट टेन्स मध्ये 4, फ्युचर मध्ये 4 आणि असे टोटल अजून एक 15 एक व्हिडिओज आपले होतील. ओके. त्याच्यानंतर आणखी काही व्हिडिओज होतील. सो आपण अशा पद्धतीने एक 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 आपण गोष्ट पुढे पुढे जात राहणार आहोत. राईट. आपण आता हे बघतोय, त्याच्यानंतर आपण पुढे आणखी पुढचे टेन्सेस पाहू, टेन्सेसचे वेगवेगळे प्रकार पाहू, वाक्यांचे एखाद्या टेन्स मधले वेगळे प्रकार पाहू. त्याच्यानंतर पुढे काय आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस, म्हणजे आता हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. नंतर पॅसिव्ह व्हॉइस पाहू. त्याच्यानंतर वर्ब मध्ये 4 प्रकार जसे आहेत. एक ऍक्शन वर्ब आहे, एक बी वर्ब आहे, टू बी वर्ब, एक डू आहे, एक हॅव आहे.
सो एक्झॅक्टली हे सगळं काय आहे, जसं तुम्हाला हे स्ट्रक्चर एक 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 उलगडून आणि तुमच्या पुढे हे ठेवण्यात येईल, तुम्हाला एक एक गोष्ट कन्सेप्च्युअली कळायला लागेल. काही काळात तुम्हाला लक्षात येईल की यू हॅव स्टार्टेड एन्जॉईंग द लँग्वेज अँड ॲज इट इज अ थंब रूल दॅट वट एव्हर वी एन्जॉय वी डोंट फील बर्डन ऑफ, राईट. आपण जे एन्जॉय करतो त्याचं आपल्याला बर्डन वाटत नाही. सो दॅट इज वाय आय हॅव स्टार्टेड दिस फ्रॉम द बेसिक्स. सो I would just like to suggest, whenever you watch these videos, keep a pen and a book with you. You write it down because that is the only thing which will help you. कारण तुम्हाला जर का टेन्सेस तुम्हाला प्रॉब्लेम येतोय त्याचा अर्थ बेसिक्स क्लिअर नाही आहेत, जे की तुम्हाला याच्यातनं क्लिअर होतील. सो कीप स्टडिंग, कीप वर्किंग, हॅपी लर्निंग अँड स्टे सेफ. थँक्यू.